जालना LCBची 19 लाखांचा गुटखा वाहतूक करणाऱ्या असलम शेखवर धडक कारवाई। जालना जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणारे संबंधी माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे विशेष पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने 31 डिसेंबर रोजी 11:30 वाजता जाफराबाद येथील टेंभुर्णी रोडवर टाटा 407 वाहनामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित गुटखा, प्रतिबंधित तंबाखू घेऊन जात असलेल्याची माहिती मिळाल्याने सदर टाटा 407 वाहन थांबवून वाहन चालक नामे असलम शेख नूर शेख याच्या ताब्यातून मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित असलेल्या लहान मोठ्या भोदमध्ये 7,71,300 रुपये किमती गोवा 1000 गुटखा पान मसाला व तंबाखू गुटखा, 1,88,300 रुपये किमतीचा अलीबाबा पान मसाला गुटखा व तंबाखू, 99,200 रुपये किमतीचा राजनिवास गुटखा पान मसाला, 2,30,180 रुपये किमती डायरेक्ट पान मसाला, धारीवाल स्वदेशी तंबाखू शॉट 999 अशी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असा एकूण 10,79,980 रुपयांचा माल मिळून आला। तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन 7 लाख रुपये किमतीचे टाटा 407 वाहन असे एकूण 19,79,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींविरुद्ध जाफराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।